इराणकडून आज चौफेर हल्ले, अमेरिकेचे 560 जवान ठार किंवा जखमी केल्याचा इराणचा दावा, तर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या लष्करी तळावरती हल्ले केल्याची माहिती. इराणकडून सुरुंगामधून अमेरिका इस्रायलच्या तळांना लक्ष्य, शाहेद 136 क्षेपणास्त्र सोडत इराणकडून व्हिडिओ जारी. अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं कुवेतमध्ये कोसळली, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं दिली माहिती. अमेरिकेच्या लढाऊ विमानामधले पायलट मात्र सुरक्षित, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेची माहिती. इराणच्या मदतीला उतरलेल्या लेबनॉनचा इस्रायलवरती ड्रोननं हल्ला, पण इस्रायलचा प्रत्युत्तरादाखल लेबनॉनवरती तुफानी हल्ले. लेबनॉनमध्ये 31 जणांचा मृत्यू. कुवेतकडून मोठी चूक, इराणचं समजून अमेरिकेचं लढाऊ विमान पाडलं तरी अमेरिकेचा पायलट सुरक्षित. मात्र अमेरिका आणि कुवेतकडून अधिकृत दुजोरा नाही. आखाती देशामधील युद्धाचा व्यापाराला देखील फटका. JNPA बंदरामध्ये 150 कोटींचा शेतीचा माल अडकला. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये युद्ध न थांबल्यास व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. युद्धाचा विमान वाहतुकीवरती देखील परिणाम. एअर इंडियाकडून आखातामध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द, अनेक प्रवासी अडकले. भारताचं नेहमी शांतता आणि स्थैर्याचं आवाहन, चर्चा आणि मुत्सद्देगिरीमधूनच मार्ग निघू शकतो. संबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. आखाती देशामधल्या युद्धाचा महाराष्ट्रामधल्या यात्रेकरूंना देखील फटका. राज्यामधील 40 ते 50 हजार यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये अडकले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडच्या पायथ्याशी होण्याची शक्यता. अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्याकडून रायगडाच्या पायथ्याशी पाहणी. राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडावरती येण्याची शक्यता. माजी खासदार आणि माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन. औसा तालुक्यामधल्या कवठ्यामध्ये उद्या अंत्यसंस्कार. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामधील ज्येष्ठ अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना.